आणि अजून 3 आहेत ते. हा आणि मग ह्यांच्या गप्पा, त्यांच्या गप्पा अशा की आम्हाला आवाज येऊ लागला, काय बोलती ती की काय की काय. मग ह्या बोलण्यातनं काय चालल्यामुळे शरीर बी थकलं, पाय बी दुखले. हा पण आणि देव बी जुडला नाही ना, कारण दिंडीत चाललं तर एकतर नामस्मरण केलं पाहिजे आणि करता नाही आलं तरी ह्या कानानं गप्प तर खराय त्या ठिकाणी. म्हणून उद्याच्याला तरी कोणी बोलणार नाही. बोलायचं कधी ते सांगतो तुम्हाला, जेव्हा चहाला बसू, पाणी प्यायच्या दमाला बसू, जेवायला बसू, आणि त्यावेळेला मात्र गप्पा भरपूर मारा. माझं काही म्हणणं नाही. म्हणून तुकोबराय म्हटली की बोलायचं तरी. हा मी अनेक बोललो, बायकोशी बोललो, बायकोशी बोलताना फार आनंद होतो माणसाला. पण कधी नवीन नवरी आहे तर बायकोला लय आनंद होतो नवऱ्याशी बोलताना. पण कधी तेव्हा चहा हजर, नाश्ता हजर, जेवण हजर, अंथरुण हजर, हा पाय दाबू का, डोकं दाबू का, हे प्रकार माझ्या जीवनात होऊन गेले. मग आता कसं आहे माहिती आहे का, हा तिथं ठेवलंय, घ्या हातानं, घ्या करून घ्या, तुमच्या तुम्ही बघा. हा मला बहिणी झालंय, माझं अंग दुखवलंय, माझी पाठ दुखवलंय, हे कधीच आहे टिकलं का ह्या बोलण्यातलं. हे तुकोबरायानं अनुभव घेतली. तुका म्हणे बाईल कर्कशा, हा मग मात्र अरे बापरे बायकोही असं आहे की, म्हणून त्या अनुभव त्यांना आला. म्हणून कोणाचे मायबाप, कोणाचे घरगोत, हा स्पष्ट तुकोबरायांचं. म्हणून आता बोलायचं तरी बघा, एकाशीच बोलायचं. म्हणून बैसोनी एकांती गुज गोष्टी, हे कोणत्या अभंगाचं आहे माहिती का, गावी मज रूप गोपिकार म्हणा, माता एकांती बैसोनी गुज गोष्टी, पुसता सांगेन हे तू गुजमाज. हे फक्त देवाशी बोलणं म्हणले. मी बोलेन तर फक्त देवाशी बोलेन, असा तुकोबरायचा निर्णय झाला. म्हणून तुकोबराय इथं बोलावा हा शब्द गाठला. हा मग आता तुकोबराय कुणालाही बोलले, पण त्यांचा भाव काय होता, विठ्ठलाशीच बोलतोय असा होता. कारण त्यांना हे सगळं विठ्ठलाशिवाय काय दिसत नव्हतं. ह्याला म्हणायचं पारमार्थिक सत्ता. मग आपल्याला सगळीकडे विठ्ठल दिसतंय का, नाही दिसत आपल्याला. हा अजून आपण स्वप्न सत्यत आहोत. ज्ञानोबराय एकदा विठ्ठलाला बघितले तर सुख झाले ओ साजनी, हा अनुभव आहे त्यांचा. ज्ञानोबराय पंढरपूरला गेले, हा मग पंढरपूरला गेल्यानंतर हे जे अवस्था आहेत ना, कोणची जागृती, स्वप्न, सुसुप्ती, नाठवे, कधी त्या विठ्ठलाला बघितलं. तिन्ही अवस्थाच्या पलीकडे जावंच लागतं हो. त्याच्याशिवाय नाही परमार्थ कळणार आपल्याला, त्याच्याशिवाय देवही नाही कळणार आपल्याला. कारण इकडं मात्र दगडाच्या, पितळेच्या, सोन्याच्या, चांदीच्या देवाला घासून 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 त्याचे दर्शन करायचे, त्याला फेऱ्या घालायच्या, त्याला प्रदक्षिणा करायचं, त्याला अभिषेक करायचं. पण आणि तेवढाच इकडं प्रमाद करायचा, असा परमार्थ होत नाही. झड जोडणी वैलानी ये भक्तीच्या वाटेला, मग तू पावेशे अव्यंग निजधाम माझी. तू मनही मीची करे, माझी या भजने प्रेम धरे, सर्वत्र नमस्कारी मजे का ते. जे जे दिशे भूत ते त्याशे भगवन, हा भक्ती योग विशद जान माझा. याला म्हणायचं परमार्थिक सत्ता. मग मात्र तुकोबराय निर्णय घेतले. हा काही बोलायचं. आता एखाद्याने शिवी बी दिलं विठ्ठल, बस विषय संपला. एखाद्यानं म्हणलं महाराज छान कीर्तन करता, विठ्ठल, विषय संपला तिथं. हा एखाद्यानं म्हणलं महाराज असं असं तुम्हाला म्हणू लय, विठ्ठल. काही विरोध आहे, जेवण वाढवू का, विठ्ठल. तुम्हाला झोप येणे का, विठ्ठल. अगदी तिथं हा उच्च कोटीचा भाव तुकोबरायाचा आहे. कारण तुकोबरायाला भानावर आणून बोलावं लागत होतं.
बसले जेवायला. आता जेवायला दुपारी आम्ही बसलो. मी कधी न मीठ मागणार, मी सुद्धा मीठ मागितलं. मी वरनं मीठ खात नाही, दोष लागतंय म्हणून. पण आज तडक्याचा अवस्था बघून मला मिठाची अपेक्षा वाटली. मग जगद्गुरु तुकोबरायांचं कसं होतं पहा. मग ते जिजाबाईनेच उठवायचं तिला, बसा जेवायला. हा हा बसतो. नाही तर त्यांचं हेच चालू, विठ्ठल 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 विठ्ठल. मग जेवायला वाढलं, पण त्यांना ते बी भान नाही. मग त्यांना म्हणायचं, हा ताट पुढं आदळलंय तुमच्या. मग चालू घास चावायचं विसरायचे. अशा प्रकारची त्यांची अवस्था होती, कारण त्यांना ती चव कळाली होती. बोलावा विठ्ठल, बस दुसरं काही नाही. मग आज जर जीवनात सुखी जर राहायचं असेल आणि ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याकडे येऊ नये असं वाटत असेल, अगदी शांत सगळं आहे माणसाकडं, खायला आहे, प्यायला आहे, सगळ्या भौतिक गोष्टी आहेत, त्या सगळं पुरेपूर आहे. पण समाधानी कोण आहे का? त्याचं कारणच आहे विठ्ठल. हा मग तुकोबरायानं हा नवा अनुभव घेतला आणि बाबा बरे झाले देवा, निघाले दिवाळी, जे निया दुष्काळी कृपा केली, पाहिल मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली. म्हणून बोलायचा विषय तिथं त्यांनी संपवले. आता पाहावा म्हणल्यानंतर हा बघा, त्यांचे 14 टाळकरी होते. हा मग संताजी जगणारे अगदी प्रिय त्यांचे. मग संताजी जगणाऱ्यावर जितकं प्रेम होतं तितकंच प्रेम अंबाजीवर होतं. कुणाचं? मग हे काय आहे, ह्याला पाहावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल. हा मग त्यांची उच्चकोटीचा भाव कसा झालता. आता हाताला मारलं, उजव्या हाताने डाव्या हाताला. मग तो उजवा हात तोडायचा का? मारलं गेला हो का? मग हात तोडायचा का? या हाताची देवता इंद्र आहे. 5व्या अध्यायात सुंदर श्लोक आहे. कारण जे खरे योगी आहेत, नैव किंचित करोमि ते युक्तो मन्यते तत्ववेद. हा म्हणून हाताची देवता काय? इंद्र आहे. इंद्राने इंद्राला मारलं आणि मला काय फरक पडलं? याला म्हणायची पाहायची दृष्टी आहे, पाहायची. म्हणून भिक्षुगत मला भागवतातलं फार आवडता विषय माझा. भिक्षुक जेवढे काय एकाने येऊन पायानं हाणलास विरक्त ब्राह्मणाला. आता त्याची पूर्ण कथा सांगत नाही, वेळ नाही. पण लात मारल्यानंतर उपेंद्राची कृपा झाली माझ्या. पाक एकट्याने येऊन चावलं हाताला, अग्नीचं इंद्राचं झालंय. मी काय? हा हा विठ्ठल ही पाहण्याची भूमिका आहे. पण आपल्या स्वभावाला असं आहे की कितीही चांगलं जर असलं तर त्यात दोष पाहायची सवय आहे. किती का चांगलं राहिना, हा 32 लक्षणं जरी नीट असली तर हा दोष प्रत्येकात आहे की दोषच दिसतेत त्यांना. लांबडा ऊस आहे, लाल ऊस आहे, गोड रस आहे, तरी त्याला नाव ठेवणारच. काय लोकांचा तर स्वभाव असा आहे की सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांना नावं ठेवण्यातच जाते ती. हा येणाऱ्या जाणाऱ्याला नाव ठेवायचं, स्वयंपाकाला नाव ठेवायचं, कपड्याला नाव ठेवायचं. पण नाव हे ह्याच्या मागे उद्देश काय आहे की ह्या सगळ्याला नाव ठेवणं म्हणजे मी ह्या सगळ्यापेक्षा किती चांगला हे सांगण्याचा प्रयत्न आहे. पण एक सांगतो, गुलाब कधी म्हणत नाही की मला तोडा म्हणून, गुळ कधी म्हणत नाही की मला खा म्हणून. तसे व्हा, ऑटोमॅटिक गर्दी आपल्याकडे येईल. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकोबराय हे सगळं अनुभवून त्या उच्च कोटीत अवस्थेत गेले. आणि बोलणे, पाहणे आणि करण्यामधून आपण जगनीयता देवही जोडू शकतो आणि रोख नरक बी जोडू शकतो. हे आपल्या हातातल्या गोष्टी आहेत. त्या तुकोबरायानं लगेच त्या ठिकाणी वेगळे झाले आणि बोलण्याची आणि करण्याची
बोलण्याची पाहण्याची अवस्था बदलली. मग दोन अवस्था बदलून चालत नाही ना. करणं आता बोलणं काय आपलं विठ्ठलच आहे. पाहणं बी एक वेळेला आता माझे वारकरी सगळे बांधव विठ्ठलच आहे. पण करणं कोण कशासाठी करू त्याचा भाव माहित पाहिजे. पोटतिडकीसाठी केला तरी तो अतिशय पामर कार्य. नावलौकिकासाठी चांगलं चुंगलं कार्य राजसी प्रकार आहे तो विषय आणि पामर झालं. पण कमीत कमी जिज्ञासू होऊन तरी हे केलं पाहिजे. आपण जिज्ञासू होऊन केलं पाहिजे. मग तुकोबरायानं करणं म्हणले. संसार गेला खड्ड्यात म्हणले. आता सावकारकी गेली इंद्रायणीत म्हटले. आणि आता करायचं तरी या जीवनात स्वस्त बसायचं नाही. विठ्ठल माझा केल्याशिवाय राहत नाही असा निश्चय केले. म्हणून म्हणतात पहा, देवा माझा मी देवाचा, देवा माझा मी देवाचा, सत्यावाचा, तुकोबराने केले आणि शेवटपर्यंत ते मांडले. आणि म्हणून देव प्रयाण काळी देव कळीच्या कालामध्ये अद्भुत वर्तले. मानव देह घेऊन निजधामा गेली, निळामने सकळ संतात शिविले. हा पुरुषार्थ म्हणले बर का. म्हणून तुकोबरायाने या सगळ्या गोष्टी बघितल्या. पाहिलं बघा. बोललं तरी विठ्ठलाशिवाय बोलणंच नाही. पाहिलं तरी विठ्ठलाशिवाय पाहिलंच नाही. कारण त्यांना मंबाजीतही विठ्ठल दिसला आणि संताजी जगनाडेमध्ये बी विठ्ठल दिसला. त्यांना रामेश्वर भट्टामध्ये बी विठ्ठल दिसला. त्यांना ज्ञानोबरायामध्ये बी विठ्ठल दिसला. तेच सोडा चरात देव दिसला. म्हणून जळी स्थळी काष्टीपाशानी सगळीकडे देव तुकोबरायाला दिसला. म्हणून तुकोबरायाने या दृष्टीचा, या वाणीचा आणि या करण्याचा उपयोग याच्यासाठी केला. बरं, आता एक तुकोबरायाचा विषय बाजूला ठेवू. आपण हे काहीच करत नाही. नीट ज्याचा त्याचा टाइम आला हे सगळंच इथं टाकून जायचं आहे आपल्याला. एका क्षणात खिशात कोट रुपयात पण अटॅक आलाय. काय उपयोग आहे? येणार नाही आपल्या संग. मग जीवापाड प्रेम करणारे आहेत. सायन्स बी पुढे गेलंय. हृदय काढून कल्ला ठेवून आणि हृदय घालू लागले. पण जिवंत करायची ताकद कुणाकडे अजून आली नाही. मग किती दिवस जन्म घ्यायचे, किती दिवस फजिती करून घ्यायची. एका जन्मात झालेली पुरेशी आहे. म्हणून ज्याला संसार करायचा आहे त्यानं पशु योनीला जावं म्हणते. पशु योनीला. आणि ज्याला परमार्थ करायचा आहे ते मनुष्य देहातल्या लोकांनी हे करावं असं म्हणले. ह्या अभंगातल्याप्रमाणे बघा. आता उदाहरण घ्या. लग्न केलं, एकतर मुलीच मिळणार. काय बरं मिळाली, नांदेल का नाही गॅरंटी नाही सध्याची परिस्थिती. बरं नांदली, आपलं लक काय म्हणू, नांदली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
सांग, फोडून कशाला सांगू. हा, गुड न्यूज बी आधी मागच्या काळात 12-12 वर्ष नंतर गुड न्यूज येत होती. आता एप्रिलला झाला का पुढल्या एप्रिलला वाढदिवस असतं लेकराचा. हा, हे गुड न्यूज. मग बघा ह्याच्या गुड न्यूजच्या भानगडीत काय आहे. गुड न्यूज मिळाल्यापासून लग्नाला तेवढा खर्च, 1,00,000, 2,00,000, 4,00,000. पुन्हा गुड न्यूज आल्यानंतर डॉक्टरकडच्या जे येरझाऱ्या किंवा सिझरिंग से बाळ घरला आणि काय काचत ठेवलं, मातीत ठेवलं वगैरे वगैरे, हा किती खर्च आहे. मग मनुष्य देहात संसार करायला ही महागड आहे. मग तुम्हाला संसारच करायचा झाला तर कुत्री व्हा, डुक्कर व्हा. आता डुकरीला 20 पिले होते, सांगा कुठल्या दवाखान्यात गेली तिला. उकंड्यावर तर राहते ती, गटार राहते ती, कधी आजारी पडलं तिचं लेकरू, लग्नाला तिचा खर्च आलाय. पण कुत्री 12-12 पिल्ले देते. हा, तिनं तर कुठे डॉक्टरकडे गेली, हा येशी आरामशीर. नुसता रुकवत घ्यायचा म्हणलं तरी असा पलंग तसा कपाट, असं मिक्सर तसं मिक्सर. हा, ह्यानी कसं राहतात बघा कुत्रा आणि कुत्री निवांत. हा, त्यांच्यात ना डिवोर्स आहे आणि ना भांडण आहे. म्हणून त्या जनावरांच्या जन्माला जायचं, संसार करायचं स्वस्त मध्ये, 1ही रुपये खर्च येत नाही. पण माणसाच्या जन्माला आलं तरी महाग असा नरदेह आहे. हा, हे पुन्हा मिळालं असं सांगणे. हा दुर्लभ नरदेह जाणार, 100 वर्षाची गणना, त्या म्हणजे दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदनारी. स्पष्ट सांगितलं मनुष्य जन्माला आला का संसार. म्हणून तुकोबरायानं हा मागण्या संसाराचा अनुभव घेतला, मानसिक क्लेशाचा, आणि पुढे अधोगती त्यांना दिसली. म्हणून तुकोबराया सावध झालो, सावध झालो, हरी चालू जागरणा. आणि इतकं केलं त्या ठिकाणी तुकोबरायानं. आणि जेव्हा तुकोबराया सावध झाले त्यांच्याकडे उच्च कोटीची अवस्था आली. आणि उच्च कोटीची अवस्था आल्यानंतर अभंगाचं पहिलं चरण बोलतात. बोलावा विठ्ठल, 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 हे करावा विठ्ठल, दिवे बारे करावा विठ्ठल, दिवे बारे येणे जोगे मना, कार्या बोली येणे जोगे मना, कार्या बोली. करावा विठ्ठल, दिवे बारे करावा विठ्ठल, दिवे बारे येणे जोगे मना, कार्या बोली येणे जोगे मना, कार्या बोली. अख्खी रात्र जाईल ना, मला काय कंटाळा नाही. हा, पण उद्या आणि चकल्या मारून गेल्या काय. आज चकल्या मारायची जागा. जेव्हापासून मंदिर पाडलं तेव्हापासून असेच. आज जेवताना गर्दी किती असते बघा, नंबर येत नाही. पण कल से देखूंगा ना, कल किधर जा रहे. हाँ, कल सब जब पास पास ही है, रहने का भी इधर, कीर्तन भी इधर, किधर जाने के लिए टाइम नहीं. मग आज हे मंदिर पाडल्यापासून उधर रहने का
उधर खाने का आणि इधर आणि